आपण पाहताय महाधुरळा. एखादं स्वप्न भिंतीवर लिहिलं, पण ते फक्त शब्द नव्हते. ती होती जिद्द, ती होती न थकणारी मेहनत आणि ती होती अभिमान नावाच्या मुलाची चिकाटी. कोल्हापूरचे ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांचा सुपुत्र अभिमान माळी हा आज कोल्हापूरचा अभिमान ठरला आहे. सीए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन जिल्ह्यात दुसरा क्रमांक मिळवणारा हा तरुण ठरवलं तर काहीही शक्य आहे याचं जिवंत उदाहरण आहे. 10वीच्या दिवसापासूनच त्याने आपल्या खोलीच्या भिंतीवर लिहिलं होतं. 10वीत असताना अभिमान माळी याच्या मोठ्या बंधूने अर्थात गौरव माळीने भिंतीवर लिहिलं होतं की 96% आणि 96% त्याने मिळवले. त्यानंतर अभ्यास सुरू केला आणि अभिमानने देखील भिंतीवर 98% लिहिलं. ते पुन्हा पुसलंच नाही. वर्षाच्या शेवटी निकाल लागला तेव्हा त्याने 98% मार्क्स मिळवले होते. हाच त्याच्या जिद्दीचा आणि अभिमानाचा पहिला स्पर्श सातत्याचा मूळ मंत्र ठरला. आपल्या आयुष्याचं लक्ष्य त्यानं निश्चित केलं आणि दररोजच्या अभ्यासाचा सराव, आत्मविश्वास आणि कठोर शिस्त या बळावर अभिमानाने ध्येय गाठलं. सहज उपलब्ध असलेल्या सायन्सच्या मार्गाऐवजी त्याने निवड केली कॉमर्सची, कारण त्याचं उद्दिष्ट ठरलेलं होतं चार्टर्ड अकाउंटंट बनणं. त्याने फाउंडेशन, इंटर आणि फायनल या सर्व परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून दाखवल्या. त्याच्या या प्रवासात वडील गुरुबाळ माळी यांचं प्रोत्साहन, योग्य मार्गदर्शन आणि पाठबळ तर होतंच, पण याशिवाय त्याची जिद्द आणि चिकाटी त्याला त्याच्या आयुष्यासाठी मार्गदर्शक ठरली. आज त्याचं हे यश केवळ त्याचं नाही, तर संबंध कोल्हापूरसाठी प्रत्येक अभ्यासू विद्यार्थ्यासाठी प्रेरणा आहे. अभिमान माळी नाव नाही, तर मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाचं प्रतीक आहे. त्यानं दाखवून दिलंय की स्वप्न भिंतीवर लिहायची नसतात, ती मेहनतीनं वास्तवात कोरायची असतात. नंतर तू असं ठरलं होतं की आपल्याला सीए व्हायचं आहे, मग तुला खात्री होती आणि कितव्या अटेम्प्टमध्ये तू पास झालास? हे 10वी नंतर ठरवलं होतं सीए व्हायचं आहे, पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये सगळं होईल असं कधीच वाटलं नाही. कारण निकाल 5-10% लागतो, आपलं होईल नाही होईल, आपण तर ॲव्हरेज आहे असं वाटत होतं कायम. पण प्रत्येक लेवलला फर्स्ट अटेम्प्टमध्ये झालं. शेवट सीए फायनल जो होता तो सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात अवघड टप्पा असतो. पण त्यामध्येही 3 महिने मला कमी मिळाले. थांबायचं का? 3 महिने तरीही कमी मिळाले, तरीही ती जिद्द होती की नाही, आता आलोय, सगळ्यांकडे 24 तास आहेत, माझ्याकडे 24 तास आहेत, काढायचं तर आहेच. आणि ते झालं. फर्स्ट अटेम्प्टमध्ये सगळेच होऊन गेलं. तू असं हे केलं होतं, तुझ्या भावाला 96% मार्क पडले होते त्या 10वीला. मग त्यानं खोलीत लिहिलं होतं 96. तर तू ते सगळे ते भाऊ पास झाल्यानंतर तू ज्यावेळी 10वीला गेलास त्यावेळी ते सगळे खोडलंस आणि तू 98% लिहिलंस. तुमच्या बाबांना ती खात्री नव्हती की तुला एवढे पडतील मार्क, कारण का त्यावेळी महाधुरळा सुरू नव्हतं. हां, म्हणजे ती बातमी काही खरी ठरली नाही त्यांची, ती बातमी खोटी ठरली काय. तर ती खरी ठरली, तू ते खोटी ठरवून तू 98% मार्क काढलीस. आणि ह्यालासुद्धा सीएलासुद्धा तू 326 मार्क पडतील असं सांगितलं होतंस, तर त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडले. याबद्दल काय सांग? कसं असतं की काही गोष्टी आपण मनात ठेवल्या ना की त्या नक्की होऊन जातात. म्हणजे त्या फक्त मनात नाही राहायला पाहिजे, तुम्ही बाहेर काढा, की तुम्ही लिहा तुमच्यासमोर की एवढे पाहिजे आहेत, की एवढ्या दिवशी असं करायचं आहे. मी हा दिवस असं नाही की फक्त 326चा, मी पूर्ण हे ठरवून ठेवलं की मनात की कुठे रिझल्ट लागणार आहे, कुठे बसायचं आहे आपण त्यावेळी क्षणाला, आपण सगळ्यात पहिला कॉल कोणाला करायचा आहे. हे मी 4 महिने पूर्ण रोज रात्री झोपताना, आज मी 10 तास अभ्यास केला, मला आज रात्री काय येते मनात की बाबा तो दिवस आठवते फक्त की उद्याचं पण 10 तास काढायचे आहेत, कारण त्या दिवशीचा जो आनंद मिळणार आहे तो मी उद्याचा दिवस चुकवला तर नाही होणार आहे ते. त्यामुळे तो प्रत्येक एक दिवस, एक तास खूप महत्त्वाचा असतो आणि तो सगळा मौल्यवान ठरला आज. याच्या पाठीमागे वडीलच असतील, कारण त्यांच्याशिवाय काहीच होईल नका. प्रत्येक दिवशी सकाळी मम्मीचा छान सुरुवात होते. पप्पांच्या इतका मी नाही म्हणलं तरी पप्पांना रोज एक 10 प्रिंटा आणा, तरी पप्पा कधी म्हणले नाहीत की बाबा आज मला वेळ नाही आहे किंवा काय नाही. प्रत्येक क्षणाला की तुला काय पाहिजे आहे का, अजून वर नाश्ता येणे खोलीत, या गोष्टीपासून असं सुरुवात होतं की आईवडील आपल्यासाठी इतकं करतायत तर आपल्याला तर कायच करायचं आहे, फक्त पुस्तकाने आपण आहे, आपल्याला दुसरं काही करायचं नाही आयुष्यात. तर तो जो असतो की फॅमिली सपोर्ट आहे फुल, तर मग आपण कुठे मागं हटायचं नाही. आणि आईवडिलांसोबत सगळे भाऊ वगैरे आहेत, मित्र आहेत. सगळ्यात जास्त मी म्हणेन की माझे सिनियर जे होते, ज्यांनी मला आमचा अटेम्प्ट जो प्रिपोन झाला होता 3 महिने आणि सुट्ट्या खूप कमी होत्या, तरी त्यांनी खूप मला हे केलं, मोटिवेट केलं की नाही तू अटेम्प्ट द्यायचंच आहेस, आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर, तू करून दाखवशील. आणि त्यांनाही मी खूप थँक्यू म्हणेन सगळ्यांना.